तूच तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा सुध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय लढत जा थांबायचं नाय पारो नवीन वास्तूत आता आपण कामाला सुरुवात करत आहोत तर उद्घाटन तर व्हायलाच हवं ना. करेक्ट. सगळं कसं सुरळीत झालं पाहिजे ना. हो हो व्हायलाच हवं उद्घाटन. एक्झॅक्टली. बराबर आहे तुमचं. माझी बी इच्छा आहे पारू टिफिन सर्व्हिसचं उद्घाटन हे देवी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे. अगं मग चांगलं आहे, हरकत काय. हो ना. तू एक काम कर पारू, आईंना जाऊन आमंत्रण दे, ते येतील. नाही नको प्रिया मॅडम. देवी यांनी मला त्यांच्या समोर यायचं नाही असं सांगितलंय. मी नाही जाऊ शकत. पारू त्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. मी एक काम करतो, मीच जातो आणि आईला बोलून येतो. पण नको काळजी करू, मी देऊन येतो. हो एक्सक्यूज मी, आई आत येऊ. आई एक बोलायचं होतं. थँक्यू सो मच. मी इतक्या कठीण प्रसंगात तुम्ही पारूच्या बाजूने उभे राहिल्यात, गोडाऊनची जागा दिल्याबद्दल खरंच थँक्यू. आणि त्या गोडाऊनच्या जागेत पारू तिच्या किचनचा बिझनेस सुरू करते आणि त्याचं उद्घाटन करायचं आहे. आणि आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे की ते उद्घाटन तुझ्या हस्ते व्हावं. तुझ्या आशीर्वादाने हा बिझनेस पुन्हा सुरू व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्रीकांत, हा किंवा ह्याची बायको काय करतात त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. मुळात ह्या दोघांशीच माझा संबंध राहिलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी हा ठेवू नये. प्लीज असं नको बोलू आई. मग सगळ्यांना तुझी गरज आहे आई. आई तुझाच तर आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारूनी हा बिझनेस सुरू केलाय. अहिल्या, अगं उद्घाटनासाठी बाहेर कुठे जायचंय तुला? घरातल्या घरातच उद्घाटन करायचं ना, मग काय हरकत आहे? श्रीकांत, मला उगाच समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा निर्णय झालाय. मी या दोघांनाही इथे येण्याची आणि राहण्याची परवानगी दिलीये, बस. त्या पलीकडे माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे उगाच त्यांच्या कुठल्याही गोष्टींमध्ये मला सामावून घेण्याचा तू प्रयत्नही करू नकोस, कारण ते होणार नाहीये. बाबा प्लीज जरा तुम्ही बोला ना. मला नको सांगू बाबा, मी काही करू शकत नाही. मला एवढं सांग, तुझ्या उद्घाटनाला अर्धी अहिल्या आली तर चालेल का? अरे म्हणजे कसं आहे, अहिल्या माझी अर्धांगिनी आहे ना. मग तिच्यात मी अर्धा आहे आणि माझ्यात ती अर्धी आहे. त्यामुळे जर का ती अर्धी आली तर चालेल का? म्हणजे अहिल्या कांत आला तर चालेल का? हो चालेल. हा मग ठीक आहे.
पारू टिफिन सर्व्हिस इथेच आहे का? नमस्कार, पारू टिफिन सर्व्हिसेस. या ना दादा, या आत्या आत्या. या पारू टिफिन सर्व्हिसेसच्या मालकीण. बाहेर मी बोर्ड पाहिला, तुमच्या इथे जेवणाची ऑर्डर घेतली जाते का? हो, एकदम बरोबर बोर्ड वाचलाय तुम्ही. आम्ही ऑर्डर्स घेतो आणि खरं तर आमचा बिझनेस जुनाच आहे. आता नवीन जागेत शिफ्ट झालाय ना, म्हणून आम्ही जरा उद्घाटन वगैरे केलं. वा वा, खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. ॲक्च्युली उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधारणतः 100 जणांच्या जेवणाची ऑर्डर मला द्यायची आहे. उद्या दुपारपर्यंत ती ऑर्डर आमच्या घरी तुम्ही पोचवू शकाल का? दादा, सगळ्यात आधी आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू. तुमची ऑर्डर आम्ही घेऊ. फक्त तुमचा मेन्यू काय असेल तेवढं सांगा. हे बघा, माझ्या मुलांना सुरळीच्या वड्या खूप आवडतात, त्यामुळे तो इम्पॉर्टंट मेनू असेल. बर. त्याशिवाय चायनीजमध्ये नूडल, मंचुरियन, सूप हे असलं तर खूप बरं होईल. हां, आणि एक स्वीट डिश म्हणून बासुंदी किंवा गुलाबजाम ठेवली तर खूपच छान होईल. अगं पारू, हे पदार्थ किती कठीण आहेत ग. हो ना, आपण तर साधं जेवण बनवतो आणि हे पदार्थ आपण कधी केलेही नाहीयेत. कसं करणार आपण हे सगळं आता? मला येतं सगळं बनवायला. दादा, तुमची ऑर्डर कन्फर्म आहे. तुमच्या मुलाचा वाढदिवस एकदम छान होईल बघा. खूप खूप थँक्यू मॅडम. आणि हे तुमचं ॲडव्हान्स. दादा, तुमची ऑर्डर कन्फर्म झाली आहे. आता तुम्ही बिंदास घरी जा, कसलीच काळजी करू नका. आता आम्ही समध्या मिळून तयारीला लागतो. ओके मॅडम, तुम्हाला ॲड्रेस मी मोबाईलवर पाठवतो. येऊ मी जातो. थँक्यू सो मच. पारू, खूप छान काम झालं बघ. आज उद्घाटन झालं आणि आपल्याला मोठी ऑर्डर पण मिळाली. पारू, खरं सांगू तर ही जागा आपल्याला खूप लकी आहे. आल्या आल्या आपल्याला ऑर्डर मिळाली. ताई, आपल्या पाठीमागं सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ना, म्हणून हे शक्य होतंय. पारू, आता जोमाने कामाला लागा.